नव्या महाराष्ट्राची नवी बातमी महाराष्ट्र मेट्रो न्यूज। प्राध्यापक एन.डी. पाटील महाविद्यालय संशोधन केंद्र आणि बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळा आज सांगली येथे पार पडला। या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवार यांनी हजेरी लावली होती। रोहित पवार यांनी या कार्यक्रमात बोलताना एक किस्सा सांगितलाय, पाहूयात। आदरणीय पवार साहेबांनी एन.डी. पाटील साहेबांनी एकत्रित काम केले। कदाचित माईच योग्य पद्धतीने सांगू शकतील, पण जेव्हा केव्हा राजकीय दृष्टिकोनातून एन.डी. पाटील साहेब बोलायचे तेव्हा बहुतांश वेळेस पवार साहेबांबद्दल त्यांनी टीकाच केली असावी, पण ती टीका करत असताना ती सकारात्मक टीका असायची। आजच्या काळासारखी खालच्या लेवलला जाऊन टीका कुणी तिथं करत नव्हतं आणि मग ते टीका करायचे। पण जेव्हा केव्हा एखादा चांगला कौटुंबिक विषय असेल, सामाजिक विषय असेल, ते दोघं एकत्रित यायचे। नेहमी ते म्हणायचे की राजकारणामध्ये आम्ही टीका करत असलो तरी कुटुंब म्हणून आम्ही एकत्रित आहोत आणि समाजकारणामध्ये काम करणारे दोन दिग्गज म्हणून आम्ही एकत्रित राहून काहीतरी सकारात्मक करण्याचा विचार तिथं करत असतो, असं एन.डी. पाटील साहेब तिथं म्हणायचे। खरं तर एक किस्सा सांगतो। अधिवेशनामध्ये काही वर्षांपूर्वी मी भाषण केलं। अनेक लोकांनी सांगितलं चांगलं भाषण झालं, चांगलं भाषण झालं। मग मला दादांचा फोन आला, अजित दादांचा फोन आला। त्यावेळेस आम्ही एकत्रित होतो पार्टी म्हणून, आणि मग त्यांनी मला घरी बोलवून घेतलं। माझी अपेक्षा होती की त्यांनी सांगावं की भाषण चांगलं झालं, अजून चांगलं कर। त्यांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं, पण एक गोष्ट महत्त्वाची तुला सांगतो। म्हणलं काय? अरे भाषण देत असताना, अधिवेशनामध्ये बोलत असताना तुझ्यावर कॅमेरा असतो, जरा बटणं जरा वरपर्यंत लावत जा, म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होतं। आता ते गावकीचा विचार करतात, पण भावकीला कुठेतरी विसरलेले आहेत। अर्थमंत्री आहेत, कुठेतरी निधीच्या बाबतीत त्यांनी तिथं विचार करावा अशी मी विनंती